नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार मैत्रिणींना. आज पाऊस येतोय सकाळपासून. मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे एक गोष्ट, आणि ती गोष्ट मी बोलल्याशिवाय ना मला शांत वाटायचं नाही. तर काय आहे काय नाही गोष्टी ते शेअर करणार. 2 दिवसापूर्वी काय झालं होतं, ज्या पद्धतीने मला शिव्या दिल्या गेल्या त्या गोष्टीवरती मी आज बोलणार आहे, किंवा ज्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये बोललं गेलं होतं त्या गोष्टीत मला ना ह्या गोष्टी शेअर करायच्यात आज. का तर हाय काय गोष्ट म्हणजे मला तिथून पुढं, आणि मला हे कुचकं 2 दिवस झाले मी व्हिडिओमध्ये कुचकं न कुणाला बोलता मला हे कुचकं बोललं जातंय ना, त्यासाठी मी शेवटची पहिली वॉर्निंग देते की मला तुम्ही कुचकं बोलू नका. म्हणजे तोंड सुजलं जातं, काळं पडलं जातं. तर तोंड सुजणं, काळं पडणं हे अतिविचार करणाऱ्या माणसांचं ती गणित असतं. ज्यांना काय घेणं देणंच नसतं ना जगाशी, त्यांचं नाही तर तोंड काळं पडत किंवा त्यांचं तोंड सुजत नाही. पहिला मुद्दा तुम्हाला मला एक बोलायचा आहे की मला असं म्हणलं गेलं की बाबा ही बाई राणी विकती, गुंठेवारी विकती, दुसऱ्याच्या रानांवरनी कर्ज काढती आणि हजामजा करते. त्या टॉपिकवरती मला बोलायचं आहे. पहिली गोष्ट, दुसऱ्याच्या रानांवरती आपल्याला कर्ज काढता येतं का? येत असेल तर सांगा. मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे. का तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण का गावाचं, भावाचं, देवाचं कधी खायचं नसतं. ह्यातमध्ये काही जणांचं काय होईल, काही जणांना प्रश्न पडतील की आकाने खरं दुसऱ्याच्या रानावरती कर्ज काढलं का? बरं, ती कर्ज काढल्याच्या बदल्यात आम्ही कुणाला काय दिलं ही पण तुम्हाला मला सांगायचं. कसं झालं, काय झालं ते मी सविस्तर सांगणार आहे. किती 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मैत्रिणींनो, माझ्या सासऱ्याच्या नावावर 35 एकर रान, भाऊंच्या नावावर 35 एकर रान, दादांच्या नावावर 35 आणि अण्णांच्या 35. तर त्या 35 एकरामध्ये ह्यांच्या वाटण्या, ह्यांच्या भांडणांमुळं आमच्या लग्नाच्या आधीपासून ह्यांच्या वाटण्या झालेल्या नव्हत्या. ऐका, आमच्या लग्नाच्या आधीपासून ही भाऊ जशी वायली राहिली होती, कधी 30-40 वर्षापूर्वी ही वायली राहिलेली भाऊ ह्यांच्या वाटण्या अजूनपर्यंत झालेल्या नव्हत्या. मग ह्यांच्या नावाने जसे गट होते तसे ही काय ह्यांनी आपापले कर्ज काढलेले होते. दादांनी 22 लाख रुपये कर्ज, सगळ्यात जास्त कर्ज रविभाऊनी ह्यांनी काढलं होतं. 22 लाख रुपये कॅनलवरनं पाईपलाईन आणली त्यामुळं. तर त्यांचं ते कर्ज भरलं नव्हतं त्यांनी, मग अजानाने ह्यांनी पाईपलाईनीला काढलं होतं. मग ह्यांनी सगळ्यांनी कर्ज काढली होती. मग आम्ही कर्ज काढायचं नव्हतं का? आम्हाला ज्यावेळेस गरज लागणार त्यावेळेस आम्ही काढणारच का नाही? आम्ही तसंच राहणार होतो का? मग ह्याच्यावरती आम्ही दुसऱ्याच्या रानावनी कसं कर्ज काढायला सांगा तुम्ही? दादांनी ह्यांनी कर्ज काढल्यावर त्यांना ते त्यांचं ते भरायचं होतं त्यांना, पण एवढी मोठी रक्कम एकदम भरता येत नव्हती. मग ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला गरज पडली त्यावेळेस माझ्या नवऱ्याने माझ्या बापाच्या रानावरती कर्ज काढलं. कर्ज काढलं म्हणजे रानावर नाही काढलं, विहीर पाईपलाईनीचं कर्ज काढत असताना ते पीक पाणी वगैरे दाखवून ते काढलं माझ्या नवऱ्याने. बापाचं रान होतं म्हणले होते त्याच्यावर काढणार का नाही? ह्यांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी काढली होती. मग माझ्या नवऱ्याने काढलं म्हणून कुठे बिघडलं? आम्हाला ज्यावेळेस गरज पडली त्याच वेळेस आम्ही काढलं का नाही? बरं, काढून द्या. काढलं तर काढल्यावरती आम्ही ही बाकीच्यांनी सगळ्यांनी एकामेकाच्या रानावर काढलेली चालत होती, पण आम्ही माझ्या सासऱ्याच्या नावावर कर्ज काढलेलं, म्हणजे दिलेला उतारा चालला नाही. कोणाला? माझ्या दिरांना चालला नाही म्हणल्यावरती ती म्हणली तुम्ही एकट्याने का काढलं? बरं, ह्यांनी मग इतक्या वर्ष दुसरी खात होती ती चाललं, सगळ्यांना दुसरी खात होती ती चाललं, फक्त आम्ही कर्ज काढलेलं चाललं नाही. मग हे वाटून घ्यायचं ठरलं. वाटून घ्यायचं ठरल्यावरती वाटण्या झाल्या. वाटण्या झाल्यावरती सगळ्यांनी कर्ज भरली. ऐका, आधी सगळ्यांना कर्ज भरावं लागली. कुणी रानं ऐकली, कुणी काय केलं, सगळ्यांनी रानं बिनं विकून आपापले वाटण्याचं सगळं गट मोकळं केलं. गट मोकळं केल्यावरती मग त्या सगळ्यांच्या वाटण्या झाल्या. आधी ह्यांच्या भाऊभावांच्या वाटण्या झाल्या, भाऊभावांच्या वाटण्या झाल्या, मग आमच्या वाटण्या झाल्या. आमच्या तिघाला आमचं ठरलं की बाबा गटावणी घ्यायचं. एक जणांनी तिरगुणं घेतलं, 7.25 एकर आहे तिकडं, आणि इथं एक आहे. मग 7.25 एकराचं तिरगुणं बाळूभाऊजींना दिला, टाकळीचा लंबर आम्हाला दिला, आणि मळशी पल्लवीला दिली. तात्याच्या नावावरती एवढ्या सगळ्या गटामध्ये तात्यांच्या नावावरती मळशीचं वावर जास्त होतं. बाकीच्या गटांवरनी 2 एकर 4 एकर असं होतं. त्या गटावरती 9 एकर होतं. तो बोजा तिथं राहिला. तो बोजा राहिल्यावरती ती वाटणी गेली माझ्या बारक्या जावाला, म्हणजे पल्लवीला. ती वाटणी तिला गेली, आणि त्यातलं 4.5 एकर भाऊ म्हणलं माझ्या नावावर ठेवायचं. बरं ठीक आहे, भाऊंच्या नावावर 4.5 एकर, कारण का त्यांना वाटून आलं ती 4.5 एकर त्यांच्या नावावरती ठेवल्यावर माझ्या भाऊंनी, ज्यांचं तिने सांगितलं का नाही की माझ्या आजोबाचं रानावनी कर्ज काढलं माझ्या आजोबाचं, तर 1 एकर त्यांच्या नावावर ठेवला आमचा. अजून ती भाऊंच्याच नावावर 1 एकर, ती काय भाऊंनी नावावर केला नाही. आम्ही कर्ज भरलेलं बरेच दिवस झालं, पण आम्ही रान ऐकून कर्ज भरलं. त्यांच्या नावावर एकर ठुला होता तरी त्यांनी कालवा केला की आमचं आम्हाला मोकळं करून द्या. ह्यांचा विश्वास नव्हता, आणि ती एकर आता 30 लाखाला जातो, पण ती एकर त्यांच्या नावावर तसा ठुला बेंतचा. अजून पण त्या भाऊंच्याच नावावर आहे ती रान. आम्ही त्यांच्यापर्यंत एकदाही गेलो नाही आणि म्हणलो नाही की ते आमचं रान आमच्या नावावर करून द्या. दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला, पल्लवीच्या नावावर बोजा चढला. पल्लवीच्या नावावर बोजा चढल्यावरती माझ्या नवऱ्याच्या नावावरल्या रानातलं 20 गुंठ रान आम्ही पल्लवीच्या नावावर केलं. का तर मला वाटलं ही वर्ष 6 महिने, 2 महिने, 4 महिने आपल्याला भरणं होतंय का नाही मला माहीत नाही. तिच्या नावावर 20 गुंठ केलं, भाऊंच्या नावावर एकर ठेवला, असं 1.5 एकर वावर ह्या दोघांच्या नावावर ठेवलं. तरी सुद्धा ह्यांनी सगळ्यांनी कालवा करून ती भरायला लावलं. आम्ही ती 20 गुंठ माघारी घेतलं का नाही घेतलं?
ही एकर घेतला का नाही घेतला, आणि वरनं आम्ही तुम्हाला सांगते 1 एकर 1.5 एकर वावर ऐकलं आणि ते कर्ज भरलं. मग ह्यातमध्ये आम्ही कुणाच्या बांध्यात राहिलो का? आम्ही कुणाचा बांध रेटला का? मग हिचं बोलायची काय गरज होती का की तुम्ही दुसऱ्याची रानं ऐकता, दुसऱ्याच्या रानावरून कर्ज काढता? तुला माहीत असलं तर बोलत जा. तुझ्या बापाला विचार, तुझ्या आज्याला विचार की आपल्या नावावरती काकींचं ह्यांचं एकर आहे का? अजूनसुद्धा आहे. कधी भावाला तर तुम्हाला मी भावून द्या सांगा. मग एवढं तुझ्या आज्याने कमावलं होतं, मग तुझ्या आज्याला का सांभाळत नाही? तर मी माझ्या सासऱ्याला कसं बी सांभाळते. माझी सासू कशी बी असू दे मी सांभाळले, तिला जीव लावला. माझ्या सासऱ्याला बी आम्ही सांभाळतो, मी सांभाळते, माझी पल्लवी सांभाळते. मग तुझी घरची का सांभाळत नाही? तर तुझ्या आज्याने एवढं कमावलं, मग तुझ्या आज्याला का दुसऱ्याच्या दारात यावं लागतं? सारखे प्रत्येक गोष्ट मागायला, पाणी न्यायला माझ्या दारात यावं लागतं, सगळं काय यावं लागतं? इतक्या वर्ष का माझ्या दारात राहावं लागलं त्यांना? दुसऱ्याच्या अंधार बुडाखालचं बघण्याऐवजी आपल्या बुडाखालचं बघत जा. दुसऱ्याला शिकवायला जास्तवर आपली काय करतात हे बघत जा. काय माझ्या नवऱ्याने वावर ऐकलं, ठीक आहे, माझ्या नवऱ्याने वावर ऐकलं, हे मी सगळं केलं. तुझ्या बापाने काय केलं? तुझ्या बापाने नाही काय ऐकलं? हां, तू तुझं सांगायचं होतं ना, माझ्या बापाने गाडी घेतली राणी कोण, माझ्या बापाने ट्रॅक्टर घेतला राणी कोण, माझ्या बापाने ती घर बांधलं राणी कोण. तुझी घुसमट होते ना. म्हणजे माझं कसं वाटोळं करायचं किंवा माझं कशाचं काय चाललं हे सांगायसाठी एवढी घुसमट का? एवढी घुसमट कशासाठी झाली? मी तुमच्या दारात तुकडं मागा येत होती का? मला दाबलं जातं, मला बोलून देत जात नाही, माझी घुसमट केली जाते. घुसमट कशाची केली? नंदाचं काय चाललंय हे सोसाना का? नंदनी काय काय कमावलं हे सांगायचं? नंदनी असं राणी कोण कमावलं हे सांगायचं होतं का? बरं, नंदनी राणी ऐकलं, कशासाठी ऐकलं होतं? तिच्या नवऱ्याची ताराबळ झाली म्हणून तिने ऐकलं होतं, तिने आईश केली. बरं, मी कशाची आईश केली? मी कुठं आईश केलेलं दिसलं तुम्हाला? मी कुठं डागडागिनं केलं? सोन्याचं लग्न होतं तर काय केलं? ज्याला दुसऱ्याचं लग्न झालं असतं ना, त्याला दुसऱ्याचं काय झालं असतं? त्याला दुसऱ्याचं टेन्शन असतं. मला दुसऱ्याचं पडलेलं नसतं का? मला माझं पडलेलं असतं. मला ह्या गोष्टीकडे एकच सांगायचं की आपलं काय चाललंय ना, आपल्या ताटात काय वाढलं ते बघत जा, दुसऱ्याचं बघत जाऊ नका. का तर काढाय गेलं तर सगळ्यांचं काढीन मी उचकुटून, एकाला सुद्धा सुट्टी द्यायची नाही, ध्यानात ठेवायचं. माझ्या नादी लागायचं नाही, लायकीत राहायचं, लायकी सोडायची नाही. हे असल्या बोलण्यामुळे एकदा तोंड बोलतं रांग मार खातं, एकदा अशीच चापटली लायकी सोडायची नाही. लायकी जर सोडली ना तर मी माझी लायकी सोडन. लय लागला असेल ना तर ती म्हातारी आहेत ना, त्यांना सांभाळून दाखवायला लावायचं. काय हां, दुसऱ्याला शिकवण्याआधी आपल्या ताटाखाली काय आहे ते बघायला शिकायचं. आणि माझं तोंड सुजायचा प्रश्न राहिला तर मी काय कोणाची चोरी बिरी केली नव्हती, तेव्हा माझं तोंड सुजायचं. तुझंच तोंड सुजलं होतं, तुझं गुदमरत होतं. तुला असं गुदमाराय होत होत्या तुझ्या. कवा सांगेन झालं तर तुला कर्ज मसनी काढून घेतलं? अगं मी आधीच सांगितलं होतं ते. आणि राणाचं बी सांगितलं असतं का ऐकलेलं, पण माझ्या नवऱ्याची इज्जत मला प्यारी ना. तुझ्याकडे कुठं मी सगळं चवट्यावर मांडते नवऱ्याचं? हां, तू जशी मांडतीस चवट्यावरती सगळं. आणि एवढं सगळं झालं तरी कधी मी तुमच्या दारात आली? हां, एक रात राहिली का तुमच्या दारात येऊन? काय असेल ना ती माझं मी इथं सोसलं आणि भोगलं. माझ्या नवऱ्याचं काय असेल ना कर्ज पाणी, ती रात्र झोपलो नाही, कष्ट केलं आणि ती फेडलं. त्याच्यामुळं रुबाब जगती मी आणि माझ्या प्रत्येक शब्दाला धार आहे. आणि ही अशीच राहणार शेवटपर्यंत. ज्यावेळेस आपण लोकांची चोरी करण का नाही, त्यावेळेस ही शब्दाची धारा आपल्या जात असते. एवढं ध्यानात ठेव. मनीषा जाधवाला ना खाली बघायला लावणारी लय आली लय गेली, तिला काही फरक पडला नाही का? तर माझ्या आईबापाचा संस्कार आहेत माझ्यावरती. रुबाबात राहायचं, रुबाबात जगायचं, रुबाब कधी सोडायचं नाही. आणि असली किती आली गेली तरी मी राहणार नाही, तोंड सुजवून घेणार नाही. अशी किती येऊन देईन जाऊ दे, मला काही घेणं देणं नाही. मी सोडून दिलं तर ती. आणि डोळ्यातनं पाणी तर काढणारच नाही तुमच्यासाठी कवाच. मला तुमचं काही घेणं देणं नाही. ज्या दिवशी शिव्या दिल्या ना त्या दिवशीच गेली सगळी मायासाठी. जे येईन ते माझा, जे नाही ते गेला उडत. मला काय घेणं देणं नाही कोणाचं. आणि कोणाला किती पैसे दिलेत ना, तुमच्याकडे स्क्रीनशॉट असते ना, तुमच्याकडे ऑनलाईन असतं मनीषा जाधवाच्या अकाउंटवरनं ह्या वर्ष 1.5 वर्षात किती पैसे आलेत ना तुमच्या अकाउंटवरला, तुम्हीच हिशोब करा आणि व्हिडिओमध्ये सांगा. कॅल्सी नसन तर मी पाठवते, करा हिशोब. मनीषा जाधवाच्या अकाउंटवरनं तुमच्या अकाउंटवरती किती पेमेंट आलेत ना त्याचा हिशोब काढा. आणि आपल्या डिलेवरी वगैरे सगळ्या झाल्या होत्या, त्याचं बी खर्च कोणी केलं तर ती बी काढा. आणि लय पैसे असतात ना तुमच्याकडं तर टाका पाठवून लगेच मला, काय प्रॉब्लेम नाही. फोनपे नंबर हाच आहे माझा. करणाराचं ना तुम्ही काय ठुलं नाही ना, आपल्याला बी काय घेणं नाही. आणि एवढं कळलंय, पळणारं कुत्रं असतं, कुत्रं असतं शेवटी कुत्रंच दाखवून दिलं. जी कोणी आपण एखाद्याच्या महागच पळत असून एखाद्याला सपोर्ट करत असलो ना आणि लय माया येत असेल ते शेवटी त्याचं काय होतं, कुत्रं होतं. पाळणारांचं
कुत्रं होतं. त्याच्यामुळं लांब ठेवायची, लायकीतच ठेवायची. त्यांची लायकी ना त्यांना इथून पुढे दाखवून द्यायची. आपली लायकी सोडायचीच नाही. हां, एवढं पण ध्यानात ठेवा. आणि इथून पुढं माझा असंच व्हिडिओ येणार. मला जर कोण काय बोललं ना तर मी नाही सहन करणार. ही पण ध्यानात ठेवायचं. मला काय कोणाचा फरक पडत नाही. आणि शिव्या दिल्या ना त्याचा तर काहीच फरक पडत नाही. ढोली कुत्री ज्याची जीभ बहुती त्याची त्याला लवती. आपलं संस्कार त्यातून दिसून आलं. फक्त त्या संस्कारामध्ये तेवढं ती बापाला सांभाळायचं बघा. आज्याला, तुझ्या आज्याने लय वावर घेतलंय, त्याला आता ह्या वयामध्ये काम होत नाही. त्याला तेवढं सांभाळायचं बघ. तू जरा पुढारपणा घेईन बघ. तुझ्या आज्याने लय कमावलंय तर. आमचं सासर वैकुंठालाच जाऊन बसलं होतं. तुझा आटा एकटाच करत होता काम. पिऊन पडलेला असायचं तिकडं गावाच्या पलीकडं. आमचं तात्या बसायचं मेंढरं बैल बघत. तुझ्या आज्याने कमावलं या. लायकीत राहा. मला सगळं काढायला लावू नको, नाही तर सगळे खानदानाची हिस्ट्री काढीन तुझ्या ध्यानात ठेव. लागली मला सांगायला.